शेतकरी बांधवांनो, मी आता आहे माझ्या शेतात जे आहे पिंपळनेर येथे देशिरवाडे हे गाव आहे तिथे. हे बघा इथे कांद्याचं आता करणं काम चालू आहे. सो बघा खूप मेहनत लागते, एवढं ऊन आहे भयानक. आता बघा 10-20 सकाळचे तरी एवढं भयानक ऊन आहे. त्या उन्हामध्ये हे बिचारे लोक काम करतात. बघा इथे हे काम चालू आहे. ऊन बघा, उन्हात पण ते सुट्टी घेत नाही. दुपारी फक्त जेवणाचा अर्धा-पाऊण तास फक्त, बाकी एवढ्या टेम्परेचरमध्ये काम चालू आहे यांचं. सो सलाम यांच्या कष्टाला. दादा कोणत्या गावचा? हां, विसरवाडीचा आहे. किती रुपये रोज मिळतो दादा? काय रोज 250-300 भेटतात. 250-300 रुपये एका माणसाला. आणि कसं असतं तुमचं काम? टोळी येत असते का काही कसं अंगावर घेता? नाही, टोळी येतात. हां, टोळी येतात. टोळी येतं. हे कसं घेतलं आता तुम्ही? म्हणजे एकरवर घेतलं आहे. किती दिवसात करणार आहे एवढं? एवढा आज होईल. आज होऊन जाईल. आणि उन्हात पण सुट्टी नाही घेत का दुपारी? नाही, फक्त जेवणाचीच. बापरे, किती लोक आहे तुम्ही आता? आम्ही 8 लोक. 8 लोक आहे. बापरे, आणि बाया पण आहे. हां, किती वाजता आले? 6 वाजता. सकाळी 6 वाजता. हां. बापरे, ताई ऊन नाही लागत का? हां, लागत तरी काम करावं लागत. हां, पोटासाठी करावं लागत है ना. बरं बघा कष्ट करते. ताई तू शाळेत नाही जात ग? हां, का नाही जात? हां, का हो मावशी, शाळेत का नाही पाठवू दिला? शाळेत पाठवायला पाहिजे की नाही? बघा छोटा दादा तो पण आलेला आहे. तो सलाम आहे यांच्या कष्टाला. धन्यवाद. दादा काय नाव तुमचं? रमेश. रमेश. हा विळा ठेवून करतात म्हणजे पटापट होतो ना. हो. अच्छा, कधीपासून करता काम? आता काही लगभग झाले 15 वर्ष. 15 वर्षापासून याच्यातच काम करता? कांदा. आणि अजून कांद्याचा सीझन नसला तर मग? कांद्याचा सीझन लय पावत येतच. काही पहिला गुजरातला जावं लागा होतं ना. हां, तिथे काही उचलावाले काय असे तसे. बरं. आणि किती रुपये रोज मिळतो तुम्हाला? कुठे? इथं इथे काही 300-250 भेटतात. 250-300 रुपये. आणि वेळ किती? वेळ काही 5 वाजायला सुटतं. आणि सकाळी किती वाजता येतात? त्या 8 ते 5. 8 ते 5. बापरे, बरे उन्हात ना. आता एप्रिल महिना चालू आहे, एवढं ऊन आहे भयानक तापलेलं. तरी दुपारी पण तुम्ही सुट्टी नाही घेता? नाही, पूर्ण वेळ काम भयानक आहे. वास्तव बघा, लहान लहान मुलं पण. दादा शिकलाय का तू काही? किती शिकलाय? शाळेत गेला की नाही? हां, शाळेत गेलाच नाही. कोण आहे तो? हे कोण लागता तुझे गावाले? सो बघा परिस्थिती किती भयान वाचतोय. एवढं ऊन आहे शेत. आणि आपण शहरातली लोक कांद्याला थोडा जरी भाव वाढला तरी लगेच तो आरोळ्या मारतो. कांद्याला भाव वाढला, आंदोलनं करतात. आणि हे कष्ट आपल्याला दिसून येत नाही. या व्हिडिओ माध्यम बनवण्याचा हेच उद्देश आहे. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा दाम मिळाला पाहिजे, हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे ना. हे आमचे मोहन भाऊ
मोहन भाऊ काय भाव चालू आहे कांद्याचा? 1100 ते 1200. 1100 ते 1200. आणि खर्चाला किती रुपये लागतोय बनवायला याला? 1100 क्विंटलच्या मागे तेवढाच जवळपास जवळपास 1200-1300 रुपयाच्या पुढेच निघून जातो. 1200-1300 खर्च येतो. काहीच फरक आणि म्हणजे तेव्हा त्याच भावाला तुम्हाला विकायला लागतोय सध्या परिस्थिती. किती भयान वाचतोय बघा. आणि त्याची ही मजुरी पण मजूर लोक मिळत नाही टायमात. त्यांचे बिचाऱ्यांचे मिळाले तरी त्यांचे बघा किती हाल आहे. एवढ्या उन्हाचं ते पण काम करताय. भयान सो असं म्हणता येईल मला. काढणा करतोय वांदा. सो मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, काय करा ना गडी असेच व्हिडिओ मी आता नवीन नवीन बनवणार आहे तुमच्यासाठी. आपल्या यूट्यूब चॅनलचा एकच उद्देश आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला पूर्ण प्रॉपर माहिती मिळाली पाहिजे. आज मी आहे पिंपळनेर या गावी, देशिरवाडी गाव इथे. आज आपण तिथलं मार्केट पण कव्हर करणार आहे कांद्याचं. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. धन्यवाद.